तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीचा पहिला चॅप्टर हेरिडिटी आणि इव्होल्युशन स्टडी करणार आहोत. तर सर्वात प्रथम व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी अँड व्हॉट इज मीन बाय इव्होल्युशन. एक गोष्ट लक्षात ठेवा, हेरिडिटी मीन्स अनुवंशिकता. नाउ व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी. पहा, मला जर पर्सनली विचारलं की सर तुमचं नाक कोणासारखं आहे, तर मी नक्कीच म्हणेल ना, माझं नाक माझ्या वडिलांसारखं आहे आणि माझे डोळे हे माझ्या आईसारखे आहेत. म्हणजे माझ्यामध्ये माझ्या आईवडिलांची कॅरेक्टर ट्रान्सफर झाले. माझ्यामध्ये हेरिडिटिकल कॅरेक्टर ट्रान्सफर झाले फ्रॉम माय पॅरेंट्स. हेरिडिटिकल कॅरेक्टर. मग हेरिडिटी मीन्स व्हॉट? द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स. विद्यार्थी मित्रांनो, खूप छान सोप्या भाषेत जर आपण सांगितलं व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी, व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी म्हणजे बघा, हा आहे पॅरेंट, हा आहे पॅरेंट्स, इथं ऑफस्प्रिंग, आणि काय ट्रान्सफर होत आहे, तर कॅरेक्टर ट्रान्सफर होत आहे. कॅरेक्टर काय होत आहे? ट्रान्सफर. means transfer of character from parents to offspring is called as heredity. मग what is mean by heredity? इथं विद्यार्थी मित्रांनो दोन प्रकारचे कॅरेक्टर असतात, फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर. मग फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर म्हणजे काय, तर पहा, इथं जेव्हा आपण फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर म्हणतो, तुम्हाला माहिती आहे कोणीतरी असं म्हणतं, काय हाईट आहे यार तुझी, माझे वडील सुद्धा उंच आहेत, अरे वा काय छान अक्षर आहे, काय हुशार आहेस, माझी आई सुद्धा खूप हुशार आहे. म्हणजे फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर. हाईट फिजिकल कॅरेक्टर, मेंटल दॅट इज मेंटॅलिटी, बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स, मेंटल कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतात फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स. म्हणजे व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी, व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इथं सोप्या भाषेमध्ये जर डेफिनेशन लिहायची असेल, अदरवाईज सांगायची असेल, तर तुम्ही काय म्हणणार आहे बघा, द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर. ट्रान्सफर ऑफ कोणते कॅरेक्टर? फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर. ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर. ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम, बघा, ट्रान्सफर ऑफ मेंटल अँड फिजिकल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. फ्रॉम parents to OFFSPRING offspring is called heredity. Is called heredity. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर, ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, दॅट इज कॉल्ड एज अ हेरिडिटी. विद्यार्थी मित्रांनो, इथं जेव्हा आपण हेरिडिटी असं म्हणत असतो, तेव्हा इथं सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे एक टर्म अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे जेनेटिक्स. जेनेटिक्स. व्हॉट इज मीन बाय जेनेटिक्स? स्टडी ऑफ heredity and variation. पहा, heredity means आपल्या लक्षात आलं similarities between the parents and offspring. And what is meant by variation? That is the dissimilarities between. आपण आपल्या आईवडिलांसारखे असतो, परंतु 100% आपल्या आईवडिलांसारखे असतो का? नाही, थोडा चेंज होतो. दॅट चेंज, दॅट इज द व्हेरिएशन. मग हेरिडिटी आणि व्हेरिएशन दोघांची स्टडी नथिंग बट द हेरिडिटी. आणि विद्यार्थी मित्रांनो, इथं जेनेटिक्सचा अभ्यास करणारा
जो पर्सन होता दॅट इज कॉल्ड एज द फादर ऑफ जेनेटिक्स. फादर ऑफ जेनेटिक्स ग्रेगर जोहान मेंडल. राइट, फादर ऑफ जेनेटिक्स. विच वन? ग्रेगर जोहान मेंडल, फादर ऑफ जेनेटिक्स. ग्रेगर मेंडल. हियर ग्रेगर मेंडल, फादर ऑफ जेनेटिक्स. फादर ऑफ जेनेटिक्स. विद्यार्थी मित्रांनो, also called as a pioneer of genetics. Pioneer of modern genetics, you may say. Pioneer of modern genetics. पहा, तर आपण कन्सेप्ट पाहिला. व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी, जेनेटिक्स, व्हॉट इज मीन बाय इव्होल्युशन. पहा, आता जेव्हा आपण इव्होल्युशन सांगतोय, ॲज यू नो, इव्होल्युशन ॲक्च्युली वी आर इव्हॉल्व्ड फ्रॉम MONKEY, मंकी. मंकी पासून आपण तयार झालो, बरोबर आहे. मंकी पासून आपण तयार झालो, राईट. मग इथं होत असताना आपल्यामध्ये मंकीमध्ये काय झाले, चेंजेस झाले. यू मे से मॉडिफिकेशन झाले. काय झाले? मॉडिफिकेशन झाले. मीन्स व्हेन ह्युमन बीइंग्स आर डेव्हलप फ्रॉम द मंकी, चेंजेस अँड मॉडिफिकेशन टेक्स प्लेस. कसे? व्हेरी स्लो चेंजेस. विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी स्लो चेंजेस अँड मॉडिफिकेशन टेक्स प्लेस. दॅट इज नथिंग बट द इव्होल्युशन. दॅट इज नथिंग बट द इव्होल्युशन. आपण त्यालाच काय म्हणणार आहोत? इव्होल्युशन. या चॅप्टरमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. बिफोर दॅट, जेव्हा आपण हेरिडिटी म्हणतो आणि पॅरेंट्सकडून कॅरेक्टर हे ऑफस्प्रिंगमध्ये ट्रान्सफर होत असतात, नो डाऊट होत असतात. मग ही कॅरेक्टर कोण आणतं? हे कॅरेक्टर कोण आणतं विद्यार्थी मित्रांनो? तर जेव्हा आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये अवर बॉडी इज मेड अप ऑफ सेल. ही सेल बरोबर आहे. त्या सेलच्या मध्ये अशा प्रकारचा न्यूक्लियस असतो, बरोबर आहे. आणि त्या न्यूक्लियसमध्ये जे ॲसिड असतं दॅट इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिक ॲसिड. त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लिक ॲसिड. आणि विद्यार्थी मित्रांनो, देर आर 2 टाइप्स ऑफ न्यूक्लिक ॲसिड. वन इज DNA अँड अदर इज RNA. DNA अँड RNA. इथं जर आपण DNA जर म्हटलं, व्हॉट इज द DNA? Deoxyribose nucleic acid. It is also called as a hereditary unit. Hereditary unit means that transfer the character, carry and transfer the character from parents to offspring. Therefore, it is called as a hereditary unit. That is the DNA. आणि विद्यार्थी मित्रांनो, here what are the components of DNA? जेव्हा आपण कंपोनंट म्हणलो, विद्यार्थी मित्रांनो, components of DNA. 3 component. Number first, sugar, right? Sugar. Second component, phosphoric acid. आणि तिसरा जो कंपोनंट आहे, थर्ड कंपोनंट. हियर थर्ड कंपोनंट नायट्रोजन bases. Here there are 4 nitrogen bases. Namely, पहा, मी इथे लिहितोय शॉर्ट मध्ये 1, 2, 3 आणि 4. Here A for adenine, G for valine, C for cytosine and T for thymine. It means that A for adenine, G for valine, C for cytosine and T for thymine. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो सायन्स आणि हेरिडिटीचा इंट्रोडक्टरी पार्ट जो चॅप्टर मध्ये दिला आहे तो आपण इथपर्यंत कंप्लीट केला आहे. नेक्स्ट पार्ट विल बी स्टडीड इन नेक्स्ट क्लास. थँक्यू.